हॅलो एव्हरीवन, चला स्टार्ट करूया आजचा लेसन. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हटलं आपलं जवळपास चौथा पार्ट सुरू आहे. पण नवीन पार्ट सुरू करायच्या आधी कालचं डेरिवेशन जे होतं ते एकदा परत रिवाईज करूया, कारण की डेरिवेशन बरंच लेंदी होतं. सो एकदा समजून सांगून होणार नाही, तर एकदा परत त्याला आपण शॉर्टमध्ये रिवाईज करून घ्या. त्यानंतर कारण त्या डेरिवेशनवर आपले पुढचे सगळे टॉपिक डिपेंड आहेत. त्या डेरिवेशनमध्ये आपले बऱ्याच बेसिक गोष्टी आहेत, त्या जर व्यवस्थित समजल्या तर पुढचे टॉपिक डेरिवेशनवरच डिपेंड आहे. डेरिवेशनचे फायनल आन्सर आले आपले, प्रेशर ऑफ द आयडियल गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर इज इक्वल टू काय आलं होतं, प्रेशर इज इक्वल टू आलं होतं आपलं 1/3 ऑफ डेन्सिटी, 1/3 ऑफ डेन्सिटी इंटू व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, असं फायनल आन्सर आलं होतं आपलं. तर हे आन्सरवर डिपेंड आपले पुढचे टॉपिक आहेत. तर एकदा आपण हे रिवाईज करू की आयडियल गॅसचं कंटेनरच्या वॉलवर जे प्रेशर आहे ते एवढं काय ते. ठीक आहे, यालाच आणखी कसं लिहिता येते मुलांना, 1/3 ऑफ डेन्सिटी म्हणजे काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम, वेअर मास इज द टोटल मास, टोटल जेवढी मॉलिक्युल्स असतील त्या सगळ्यांचं मास इंटू व्ही स्क्वेअर बार म्हणजे मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आणि टोटल मास कसं काढलं होतं, तर 1/3 ऑफ स्मॉल एम म्हणजे मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ मॉलिक्यूल डिवाइड बाय व्हॉल्यूम इंटू व्ही स्क्वेअर बार. तर हे आहे आपलं आयडियल गॅसनी अप्लाय केलेलं प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. तर एकदा फास्टमध्ये रिवाईज करू हे कसं आलं. मग आपल्याला ॲक्च्युली काढायचं काय आहे, हे तुम्हाला डेरिवेशन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की प्रेशरपर्यंत पोहोचायचं आहे. तर ॲक्च्युली प्रेशर काय असते, सो प्रेशर इज इक्वल टू असते फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स काय असते, फोर्स असते चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम dp/dt. मग चेंज इन चेंज इन मोमेंटम काय असते, तर चेंज इन मोमेंटम असते फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, mv मायनस mu, फायनल मास इंटू वेलॉसिटी मायनस इनिशियल मास इंटू वेलॉसिटी डिवायडेड बाय जेवढा टाइम झाला असेल त्या पूर्ण प्रोसेसला मोमेंटम चेंज करायला लागणारा टाइम इंटरवल. मग टाइम कसा काढायचा, तर टाइमचा फॉर्म्युला घेतो आपण स्पीडच्या फॉर्म्युलावरनं, कारण की स्पीडचा फॉर्म्युला असते डिस्टन्स अपॉन टाइम. तर टाइमचा फॉर्म्युला काय होते, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर मग मॉलिक्यूलची स्पीड कोणती घ्यायची आहे, कुठल्या डायरेक्शनमध्ये मॉलिक्यूल मोशन करतो आहे, त्यानंतर तो डिस्टन्स किती कव्हर करतो आहे, मोमेंटम चेंज जे होत आहे ते मोमेंटम चेंज करण्यासाठी त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या तुम्ही जर घेतल्या तर तुम्हाला फायनल डेरिवेशनपर्यंत तुम्ही पोहोचाल. तर बघा आपण सुरुवातपासून एकदा, म्हणजे आपल्याला लागणार काय काय फॉर्म्युला आहेत, प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया, त्यानंतर फोर्सचा फॉर्म्युला मोमेंटम अपॉन टाइम, त्यानंतर मोमेंटमचा फॉर्म्युला चेंज इन मोमेंटमचा, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी mv मायनस mu, त्यानंतर स्पीडचा फॉर्म्युला, स्पीडवरनं टाइमचा फॉर्म्युला, त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. एरिया काय असते, लेंथ इंटू ब्रेथ, व्हॉल्यूम काय असते, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. जर लेंथ आणि ब्रेथ सेम असतील, दोन्ही सेम असतील, तर मग लेंथ स्क्वेअर, आणि लेंथ ब्रेथ हाईट तिन्ही सेम असतील तर L3. तर शेप जर क्युबिकल असेल, कंटेनर जर क्युबिकल असेल तर एरिया राहणार L2 आणि व्हॉल्यूम राहणार L3. ओके, तर हे सगळं बेसिक आहे. आता आपण बघूया फास्टमध्ये आपलं एक्सप्रेशन. सो आपण काय कन्सिडर केलं होतं की आपलं जे कंटेनर आहे ते क्युबिकल आहे आणि याच्यामध्ये एक मॉलिक्यूल आहे, त्याचं मास आहे m, आणि तो या एक्स ॲक्सिसमध्ये काय करतो आहे, मोशन. इनिशियली आपण फक्त एका ॲक्सिसची स्टडी केली आणि त्याच्यावरनं मग आपण फायनली तिन्ही ॲक्सिसचं कॅल्क्युलेशन केलं होतं. तर आपण कन्सिडर करतो की मॉलिक्यूल याची व्हेलॉसिटी v आहे आणि हा कुठल्या ॲक्सिसमध्ये ट्रॅव्हल करतो आहे, एक्समध्ये, एक पार्टिकल, फर्स्ट पार्टिकल. ठीक आहे, त्यामुळे मोमेंटम किती आहे, म्हणजे हा पार्टिकल जो आहे आणि L डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि ह्या वॉलवर स्ट्राईक झाला आणि परत रिटर्न आला, म्हणजे त्यांनी काय केलंय, कोलिजन केलंय. तर मग जाताना त्यांनी L डिस्टन्स कव्हर केलं, त्याच्यावर स्ट्राईक झाला आणि वापस आला तर परत त्यांनी L डिस्टन्स कव्हर केलं, म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं त्यानं मोमेंटम चेंज होताना, L + L म्हणजे ट्वाईस L. सो इनिशियल मोमेंटम काय होणार, मॉलिक्युलचं इनिशियल मोमेंटम होणार त्याचं मास इंटू व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस ऑफ द फर्स्ट पार्टिकल, पॉझिटिव्ह एक्समध्ये चालला आहे, आणि फायनली वापस येणार, त्याच्या वॉलवर कोलाइड होणार, रिटर्न येणार तर तोच मॉलिक्यूल वापस आला m,
आणि तसंही या गॅस आयडियल गॅस इक्वेशन किंवा गॅसचे जे अझम्पन्स आहेत त्याच्यामध्ये असं अझ्युम केलं आहे की सगळ्या मॉलिक्युल्सचं मास कसं राहते, सेम राहते. सगळे मॉलिक्युल्स स्पेरिकल राहतात, रिजिड राहतात आणि ते कंटिन्यू रँडम मोशन करत राहतात. त्यांचं कोलिजन हे इलॅस्टिक असते. हे सगळं आपले अझम्पन्स आहेत. ते अझम्पन्स अप्लाय करून आपण सॉल्व्ह करू. सो मॉलिक्युलचं मास यम आहे. जाताना त्याची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह एक्समध्ये गेला तर पॉझिटिव्ह होती, रिटर्न येणार तर ती काय होणार, निगेटिव्ह, म्हणून मोमेंटम मायनस होणार Vx1. मग चेंज इन मोमेंटम किती, तर चेंज इन मोमेंटम फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू मायनस mvx1. त्यातनं मायनस करू इनिशियल आहे प्लस mvx1. मायनस मायनस प्लस होणार तर हे 1 mv प्लस mv इज इक्वल टू ट्वाइस mvx1. मायनस मायनस फायनली काय बिगर नंबरचं साईन ते दोघंही सारखेच असल्यामुळे मायनस येणार. पण इथं आपल्याला ॲक्च्युली काय पाहिजे, मॅग्निट्यूड पाहिजे. फक्त मोमेंटमचा काय पाहिजे, मॅग्निट्यूड पाहिजे. तर तुम्ही मॅग्निट्यूडबद्दल बोलाल तर निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत असते, तशी डायरेक्शन. आणि तसं इथं मोमेंटमचा जो चेंज आहे, कोलाईड होताना किती मोमेंटम लॉस झालं ते म्हणजे हे निगेटिव्ह साईन इंडिकेट करत असते. तर इथं इलॅस्टिक कोलिजन असल्यामुळे मोमेंटमचा लॉस होत नाही, कारण की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते आणि मास पण. सो इथं दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट असल्यामुळे मोमेंटमचा लॉस होत नाही. आणि आपल्याला काय पाहिजे, टोटल मोमेंटम पाहिजे, फक्त मॅग्निट्यूड. त्यामुळे आपण निगेटिव्ह साईन निग्लेक्ट करून काय घेणार, ट्वाइस mvx1. हे झालं मोमेंटम. आता काढू टाईम. तर टाईमचा फॉर्म्युला असते डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती कव्हर केलं, इथपर्यंत गेला, या वॉलवर स्ट्राईक होऊन रिटर्न आला, L प्लस L म्हणजे काय, ट्वाइस L. स्पीड किती, तो कोणत्या स्पीडनी गेला, तो Vx1 स्पीडनी गेला. Vx स्पीडनी पहिला पार्टिकल आहे म्हणून 1, सेकंड पार्टिकल असेल तर 2, थर्ड असेल तर 3. Vx1. सो मोमेंटम पण आहे, टाइम पण आहे. तर आपण काय करू शकतो, न्यूटन्स लॉनुसार फोर्स. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम dp/dt. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स असते. तर मग चेंज इन मोमेंटम किती आलं आपलं, 2mvx1. 2mvx1 डिवायडेड बाय टाइम. टाइम काय आहे, ट्वाइस L बाय Vx1. 2 कॅन्सल आणि हे Vx1 जाते वर, तर Vx1 इंटू Vx1 स्क्वेअर. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी ऑफ द फर्स्ट पार्टिकल अलॉंग एक्स एक्सिस स्क्वेअर डिवायडेड बाय L. तर हा निघाला फोर्स ऑफ द फर्स्ट पार्टिकल मुव्हिंग अलॉंग एक्स एक्सिस. पहिल्या पार्टिकलचा एक्स एक्सिसचा फोर्स निघाला, ॲव्हरेज फोर्स आहे ॲक्च्युली हा. जे सगळ्या, आता हा फर्स्ट पार्टिकलचा आहे, असा दुसरा पार्टिकल जाणार, तिसरा जाणार, असे n नंबर ऑफ पार्टिकल एक्स एक्सिसमध्ये गेले तर सगळ्यांचा फोर्स जर काढला आपण तर तो निघणार आपला ॲक्च्युली ॲव्हरेज फोर्स. तर मग सेकंड पार्टिकलचा काढायचा असेल, हा फर्स्ट पार्टिकल झाला, सेकंड पार्टिकलचा तुम्ही काढसाल तर काय येणार, mvx सेकंड पार्टिकलचा स्क्वेअर डिवाइड बाय L. म्हणजे लेंथ तर तेवढीच आहे, मास पण तेवढंच आहे. चेंज काय होणार, फक्त पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी 2 असेल तर दुसऱ्याची मे बी 4 असू शकते. तर व्हेलॉसिटी चेंज होईल, तर म्हणून 2 लावलंय. यमला आणि Lला 2 लावायची गरज नाही. सिमिलरली फोर्स ऑफ nth पार्टिकल पाहिजे असेल तर mvxn स्क्वेअर डिवाइड बाय L. सो टोटल ॲव्हरेज फोर्स अलॉंग एक्स एक्सिस, पहिल्या पार्टिकलने एवढा लावला, दुसऱ्याने एवढा लावला, तिसऱ्याने एवढा लावला एक्स एक्सिसवर. तर टोटल फोर्स अलॉंग एक्स एक्सिस किती, टोटल फोर्स अलॉंग एक्स एक्सिस इज इक्वल टू काय, तर या सगळ्यांची काय करायची, ॲडिशन. बघा आता या सगळ्यांना तुम्ही ॲड करसाल तर सगळ्यांकडे कॉमन काय आहे, L आणि m. तर m/L कॉमन येणार आणि सगळ्या व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरची काय होणार, ॲडिशन. सो m/L इन ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर अप टू Vxn स्क्वेअर. तर हे काय, सगळ्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आणि ॲडिशन. तर हा निघाला आपल्याला ॲव्हरेज फोर्स अलॉंग एक्स एक्सिस. मग हा जर ॲव्हरेज फोर्स अलॉंग एक्स एक्सिस आहे तर ॲव्हरेज फोर्स अलॉंग वाय एक्सिस पण एवढाच राहणार, कारण की मास तेवढंच आहे, लेंथ पण तेवढंच आहे, कारण की हा क्युबिकल आहे, याची हाईट पण यालाच असते. आणि राहिलं व्हेलॉसिटी डायरेक्शनचं, तर एक्स एक्सिसमध्ये चाललं आहे म्हणून आपण इथं एक्स लावलं आहे. जर हाच फोर्स अलॉंग वाय एक्सिस लावायचा असेल तर इथं वाय येणार, आणि हाच जर अलॉंग झेड एक्सिस असेल तर झेड येणार. तर हे निघालं फोर्स. फोर्स जर निघाला तर आपण प्रेशर काढू शकतो. प्रेशर अलॉंग एक्स एक्सिस इज इक्वल टू फोर्स अलॉंग एक्स एक्सिस डिवायडेड बाय एरिया. मग फोर्स अलॉंग एक्स एक्सिस हा एवढा आहे, डिवाइड बाय एरिया काय, लेंथ इंटू ब्रेथ.
इथं क्यूब आहे, त्यानंतर लेंथ ब्रेथ हाईट सगळ्या सारख्या असतात, म्हणून लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच लेंथ इंटू लेंथ, लेंथ स्क्वेअर. ओके, मग आता पुट करू आपण फोर्सची व्हॅल्यू. फोर्सची व्हॅल्यू आहे m/l आणि हा एक l स्क्वेअर. तर हा m/lचा l आणि हा l स्क्वेअर टोटल होऊन जाते l क्यूब. तुम्ही l एक तर कॅपिटल एक तर स्मॉल कुठला तरी एकच यूज करा. m/l क्यूब आणि राहिल्या व्हेलॉसिटी vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर अप टू vxn स्क्वेअर. हे निघलं प्रेशर अलॉंग x. सिमिलरली प्रेशर अलॉंग y ॲक्सिस पण हेच होणार m/l क्यूब इन ब्रॅकेट. फक्त व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होणार vy1 स्क्वेअर प्लस vy2 स्क्वेअर प्लस vyn स्क्वेअर. सिमिलरली प्रेशर अलॉंग z ॲक्सिस m/l क्यूब vz1 स्क्वेअर प्लस vz2 स्क्वेअर अप टू vzn स्क्वेअर. बरोबर आहे. आता एक्स ॲक्सिसमध्ये एवढं प्रेशर आहे, वायमध्ये एवढं आहे, झेडमध्ये एवढं आहे. किती असणार आहे? सारखंच असणार आहे, कारण की प्रेशर हे इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. एक पार्टिकल आहे हा रॅन्डम मोशन करतो, म्हणजे तो एक्समध्ये करतो, वायमध्ये करतो, झेडमध्ये करतो. सो तिन्ही ॲक्सिसमध्ये जर प्रेशर अप्लाय झालं तर तिन्ही बॉलवर म्हणजे जेवढे बॉल असतील सगळ्या बॉलवर प्रेशर अप्लाय होणार एक्स ॲक्सिसच्या अलॉंगमध्ये वाय आणि झेड. तर अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ प्रेशर कसं असं नाही की मॉलिक्यूल एक्समध्ये जास्त प्रेशर अप्लाय करतील, वायमध्ये कमी करतील, झेडमध्ये जास्त, असं काहीच नसते, कारण की प्रेशर हे इक्वली डिस्ट्रीब्यूट होत असते. सो अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस इज इक्वल टू प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस इज इक्वल टू प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस. आणि समजा सगळ्या ॲक्सिसचा सारखा आहे आणि समजा एक्स ॲक्सिसचं प्रेशर आहे पी, तर वायचं पण पी असणार आहे आणि झेडचं पण पी असणार आहे. तर या सगळ्यांची टोटल काय राहणार? पी एक्स प्लस पी वाय प्लस पी झेड इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ पी. लेट प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस इज इक्वल टू किती? पी. जर एक्स ॲक्सिसचं पी आहे तर वायचं पण पी आणि झेडचं पण पी असणार, तर टोटल प्रेशर ॲडिशन आहे, टोटल प्रेशर किती होणार? 3p. 3p इज इक्वल टू पी एक्स प्लस पी वाय प्लस पी झेड. व्हॅल्यू पुट करा. 3p इज इक्वल टू पी एक्सची व्हॅल्यू. पी एक्सची व्हॅल्यू काय आली बघा? m/l क्यूब इन ब्रॅकेट vx1 स्क्वेअर अप टू v, किंवा इथं घेऊ आपण vx2 स्क्वेअर अप टू vxn स्क्वेअर प्लस m/l क्यूब vy1 स्क्वेअर प्लस vy2 स्क्वेअर प्लस vyn स्क्वेअर प्लस m/l vz1 स्क्वेअर प्लस vz2 स्क्वेअर अप टू vzn स्क्वेअर. सगळे प्रेशरची ॲडिशन केली. सगळ्या प्रेशरमध्ये कॉमन काय? m/l क्यूब m/l क्यूब m/l क्यूब. सो 3p इज इक्वल टू m/l क्यूब इन ब्रॅकेट. आता सगळ्या व्हेलॉसिटीजला ॲड करायचं आहे. सो ॲड करताना तुम्ही एक्स एक्स मग वाय वाय नंतर झेड झेड वाली घेऊ शकता, पण ही vx1 स्क्वेअर म्हणजे पहिल्या पार्टिकलची एक्स ॲक्सिसची व्हेलॉसिटी, ही vy1 स्क्वेअर म्हणजे पहिल्या पार्टिकलची वाय ॲक्सिसची व्हेलॉसिटी आणि vz1 म्हणजे पहिल्या पार्टिकलची झेडची. सो पहिल्या पार्टिकलच्या सगळ्या व्हेलॉसिटीज आपण जवळजवळ घेऊ, दुसऱ्या पार्टिकलच्या 2 वाल्या सगळ्या जवळजवळ घेऊ आणि n वाल्या सगळ्या जवळजवळ घेऊ. तर इथे येणार vx1 स्क्वेअर प्लस vy1 स्क्वेअर प्लस vz1 स्क्वेअर. म्हणजे हे काय झालं? आपल्याला फर्स्ट पार्टिकलची टोटल व्हेलॉसिटी मिळाली, की फर्स्ट पार्टिकलची एक्स ॲक्सिसमध्ये एवढी व्हेलॉसिटी, वायमध्ये एवढी आणि झेडमध्ये एवढी, म्हणजे त्याची काय मिळाली आपल्याला? टोटल व्हेलॉसिटी पहिल्या पार्टिकलची. सिमिलरली व्हेलॉसिटी ऑफ अलॉंग एक्स ॲक्सिस ऑफ सेकंड पार्टिकल स्क्वेअर, व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस ऑफ सेकंड पार्टिकल स्क्वेअर आणि व्हेलॉसिटी ऑफ झेड ॲक्सिस अलॉंग व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल अलॉंग झेड ॲक्सिस स्क्वेअर. इथे येणार व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस ऑफ लास्ट पार्टिकल स्क्वेअर, velocity along y axis of last particle square, velocity of z axis of last particle square. तर याला काय घेऊ शकतो आपण? 3p इज इक्वल टू m/l क्यूब इन ब्रॅकेट. ही आहे पहिल्या पार्टिकलची टोटल व्हेलॉसिटी v1 स्क्वेअर. ही आहे पहिल्या पार्टिकलची एक्स वाय झेड तिन्ही एक्सिसची टोटल व्हेलॉसिटी v2 स्क्वेअर अप टू vn शेवटच्या पार्टिकलची टोटल व्हेलॉसिटी. तर हे काय निघालं? हे निघालं व्हेलॉसिटी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. पण ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असते एकदा तुम्हाला तो पण सांगून देते.
ॲव्हरेज व्हेलॉसिटी. समजा आपल्याकडे n पार्टिकल्स आहेत आणि सगळ्यांची व्हेलॉसिटी पहिल्याची आहे v1, दुसऱ्याची आहे v2, असे आपल्याकडे किती पार्टिकल आहेत vn. या व्हेलॉसिटीचा ॲव्हरेज काढा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किंवा स्पीड. तर मीन काढा म्हणजे काय करायला लागेल, सगळ्या व्हेलॉसिटीची ॲडिशन डिवाइड बाय जेवढ्या व्हेलॉसिटी असतील तेवढ्या, त्याला मीन म्हणजे ॲव्हरेज म्हणतात. स्क्वेअर पाहिजे असेल तर सगळ्या व्हेलॉसिटीचं करायला लागेल स्क्वेअर. तर व्ही स्क्वेअर बार म्हणजे काय होणार, फर्स्ट पार्टिकलचा स्क्वेअर प्लस सेकंड व्हेलॉसिटीचा स्क्वेअर अप टू लास्ट व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, आणि हा झाला फक्त स्क्वेअर आणि हे ॲडिशन झाली. याला जर आपण n आहेत तर n जर डिवाइड केलं, म्हणजे 10 असतील तर 10 डिवाइड, 15 व्हेलॉसिटी असतील तर 15 डिवाइड, तर मग काय निघतो हा ॲव्हरेज. पण हा ॲव्हरेज कोणाचा आहे, या सगळ्या व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचा आहे. तर याला काय म्हणणार आपण, ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी. ॲव्हरेज म्हणजेच काय असते, मीन. ते झाली मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. बरोबर आहे. ॲडिशन आणि डिवाइड म्हणजे मीन आणि वरती स्क्वेअर आहेत म्हणजे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. पण आपल्याला हे बघा एवढंच पाहिजे, v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर अप टू vn स्क्वेअर. हे जर पाहिजे असेल तर हा जो n आहे हा या मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीला काय देणार, मल्टिप्लायला, डिवाइडला आहे. तर याच्या जागी आपण काय टाकू शकतो, n इंटू व्ही स्क्वेअर बार. सो इथं येणार 3p m अपॉन l क्यूब. इथं येणार आहे कॅपिटल N इंटू व्ही स्क्वेअर बार म्हणजे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. ओके, आता बघा झालं आपलं डेरिव्हेशन. बघा काय आन्सर आलं आपलं, 3p इज इक्वल टू स्मॉल m अपॉन l क्यूब इंटू कॅपिटल N इंटू व्ही स्क्वेअर बार. आता इकडे बघा, l क्यूब म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट ऑफ द क्यूब, म्हणजेच काय होणार आहे खाली व्हॉल्यूम. आणि हा स्मॉल m इंटू कॅपिटल N म्हणजे काय आहे, स्मॉल m म्हणजे एका पार्टिकलचं मास आणि कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला या गॅसचं टोटल मास भेटते, कॅपिटल M इंटू व्ही स्क्वेअर बार 3p. तर p इज इक्वल टू किती, तर हा 3 जो आहे तो डिवाइडला जाणार, तो डिवाइडला नंतर पाठवू. पहिले सांगा मला मास अपॉन व्हॉल्यूम काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम असते डेन्सिटी ऑफ द गॅस इंटू व्ही स्क्वेअर बार. तर p इज इक्वल टू काय, 1/3 ऑफ रो इंटू व्ही स्क्वेअर बार. तर हे आहे आपलं प्रेशर ऑफ द आयडियल गॅसचं डेरिव्हेशन. ओके, तर याला आणखी कसं लिहू शकता आपण, तर हेच वापस गेले तुम्ही की हेच भेटते. p इज इक्वल टू 1/3 ऑफ डेन्सिटीच्या जागी आपण टाकू शकतो मास अपॉन व्हॉल्यूम इंटू व्ही स्क्वेअर बार. आणि हे टोटल मास म्हणजे काय, तर 1/3 ऑफ टोटल मास म्हणजे येणार मास ऑफ इच पार्टिकल नंबर ऑफ इंटू नंबर ऑफ मॉलिक्यूल डिवाइड बाय व्ही इंटू व्ही स्क्वेअर बार. ठीक आहे, तर तुम्ही याला असं लिहा, असं लिहा, असं लिहा, सगळं एकच आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला जर एका मॉलिक्यूलने किती प्रेशर अप्लाय केलं ते जर काढायचं असेल, सिंगल मॉलिक्यूलचं प्रेशर, तर तुम्हाला हा जो n आहे हा n इकडे डिवाइडला, p अपॉन n इज इक्वल टू 1/3 ऑफ स्मॉल m अप इंटू व्ही स्क्वेअर बार. तर हे काय निघणार आहे, प्रेशर पर मॉलिक्यूल, प्रत्येक मॉलिक्यूलचं. आणि हे जे आहे हे टोटल मॉलिक्यूल, टोटल गॅसचं निघालं. तर हे आहे डेरिव्हेशन. हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला आता लागणार आहे पुढच्या डेरिव्हेशनसाठी, पुढच्या टॉपिकसाठी. सो बघूया आता पुढचे टॉपिक काय आहेत आणि आपल्याला या डेरिव्हेशनचा कसा यूज होणार आहे. ओके ओके, तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. म्हणजेच काय असते तर रूट मीन स्क्वेअर म्हणजे RMS व्हेलॉसिटी किंवा स्पीड. सो रूट मीन स्क्वेअर स्पीड बघू आता मॉलिक्यूलची काय आहे आणि हे काढायचं आपल्याला लास्ट एक्सप्रेशनवरनं. प्रेशर ऑफ द आयडियल गॅस तर इक्वेशन काय आलं होतं आपलं, p इज इक्वल टू 1/3 ऑफ रो इंटू व्ही स्क्वेअर बार. बरोबर आहे. आता डेन्सिटी म्हणजे काय, 1/3 ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम ऑफ द व्ही स्क्वेअर बार. ओके, मास काय असते, p इज इक्वल टू 1/3 ऑफ टोटल मास. टोटल मास म्हणजे मास ऑफ इच पार्टिकल इंटू नंबर ऑफ मॉलिक्यूल डिवाइड बाय v इंटू व्ही स्क्वेअर बार. हे तर सगळं माहिती आहे तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला घेतला तरी चालते, डायरेक्ट इथून स्टार्ट केलं तरी चालते. आता बघा आपल्याला काढायचं आहे व्हेलॉसिटी, स्पीड काढायची आहे, ती पण फक्त रूट मीन स्क्वेअर नाही काढायची आहे, तर रूट मीन स्क्वेअर काढायची. म्हणजे याचा काय घ्यायचं आहे आपल्याला, रूट.
हे बघा स्क्वेअर आणि मीन आहे आपल्याकडे, स्क्वेअर आणि मीन आहे, आपल्याला फक्त काय पाहिजे रूट. तर फॉर्म्युला कसा बनेल किंवा ते टेम्परेचरवर कसं डिपेंड करते वगैरे ते बघूया आपण. मग व्ही काढायचं आहे तर हा 3 आणि व्ही हे दोघे मल्टिप्लायला जातील. म्हणजे इथं काय होणार 3PV इज इक्वल टू स्मॉल m इंटू कॅपिटल N इंटू व्ही बार, व्ही स्क्वेअर बार. ओके, तर व्ही इज इक्वल टू काय होणार किंवा व्ही स्क्वेअर बार इज इक्वल टू काय होणार, तर एन इंटू एम डिवाइडला येतील. सो 3PV डिवायडेड बाय स्मॉल m इंटू कॅपिटल N इंटू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बार. ओके, तर मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपला 3PV डिवायडेड बाय स्मॉल m इंटू कॅपिटल N. ओके, आता PVच्या जागी काय टाकू शकतो आपण, आयडियल गॅस आहे आपला, आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. करेक्ट, आयडियल गॅस इक्वेशन पुट करा. व्ही स्क्वेअर बार इज इक्वल टू काय होणार 3NRT डिवायडेड बाय स्मॉल n m इंटू कॅपिटल N. मास ऑफ इच पार्टिकल, नंबर ऑफ मॉलिक्यूल. आता हा n म्हणजे काय असते, तर मोल कन्सेप्टमध्ये आपण बघितलं होतं की मोल कन्सेप्टमध्ये 1 मोल इज इक्वल टू असते नंबर ऑफ मॉलिक्यूल डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रो नंबर. ओके, पुट करा 3 इंटू कॅपिटल NRT डिवायडेड बाय, याच्या जागी काय टाकला आपण n अपॉन NA, ते NA खाली येणार, NA इंटू स्मॉल m इंटू कॅपिटल N. काय होईल कॅन्सल, n कॅन्सल, तर इथं येणार 3RT डिवायडेड बाय NA इंटू m. झालं, हे काय आहे NA इंटू m, हे आहे ॲव्होगॅड्रो नंबर इंटू मास ऑफ इच मॉलिक्यूल. मास ऑफ इच मॉलिक्यूल इंटू 1 मोलमध्ये जेवढे मॉलिक्यूल असतात ॲव्होगॅड्रो नंबर ते 10⁻23 नंबर्स. तर सगळ्या नंबर्सनी एका मॉलिक्यूलच्या मासला मल्टिप्लाय केलं तर हे भेटते या गॅसचं मोलार मास. ठीक आहे, तर याला लिहू शकतो आपण 3RT डिवायडेड बाय m0. m0 काय असते, इट इज द मोलार मास. पण हे काय झालं आपलं मीन स्क्वेअर वेलॉसिटी झालं, आपल्याला रूट मीन स्क्वेअर पाहिजे, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो व्ही स्क्वेअर बार आणि त्याला काय येणार रूट इज इक्वल टू, हे सगळं रूटमध्ये जाणार, अंडर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय m0. तर हे आहे तुमची RMS स्पीड. ओके, वेअर m0 इज द मोलार मास ऑफ द गॅस. ठीक आहे, इथे तुम्ही लिहू शकता m0 इज इक्वल टू NA इंटू स्मॉल m. मोलार मास ऑफ द 1 मोल गॅस. ओके, तर हे आहे तुमची RMS वेलॉसिटी ऑफ द आयडियल गॅस. सो नेक्स्ट पार्ट आहे आपला इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेअरी. इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर किंवा याच टॉपिकला आपण म्हणू शकतो इक्वेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस. इथं आपल्याला बघायचं की कायनेटिक एनर्जीचं आणि गॅसच्या टेम्परेचरचं रिलेशन काय आहे, त्याला समजा आपण इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेअरी. सो मी तुम्हाला म्हटलं की जे डेरिवेशन आपण घेतलं प्रेशर ऑफ द गॅस, आयडियल गॅस, त्याच्या बेसवर आपल्याला पुढचे सगळे टॉपिक्स आहेत. सो तिथूनच आपल्याला परत स्टार्ट करायचं आहे. सो काय होतं आपलं इक्वेशन फॉर प्रेशर ऑफ द आयडियल गॅस, त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, इक्वेशन काढायचं आहे कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅससाठी. आणि ती एनर्जी टेम्परेचरवर कशी डिपेंड आहे ते इथं बघायचं आहे. सो इक्वेशन ऑफ द आयडियल गॅस इक्वेशन फॉर प्रेशर P इज इक्वल टू काय होतं, तर ते होतं 1/3 ऑफ N इंटू M इंटू V बार स्क्वेअर, म्हणजे मीन स्क्वेअर वेलॉसिटी डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तर कन्फ्यूज नका हो, हे वेलॉसिटी आहे आणि V इज द व्हॉल्यूम आहे. मग व्हॉल्यूम जर इकडे मल्टिप्लायला गेला तर V इंटू P किंवा PV इज इक्वल टू 1/3 ऑफ N इंटू M इंटू V स्क्वेअर बार. आता बघा मुलांनो, आपल्याला काढायची आहे एनर्जी, टोटल एनर्जी गॅसची.
तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असते, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असते हाफ mv². तर इकडे जर तुम्ही बघाल तर इथं मास आहे, वेलॉसिटी स्क्वेअर आहे. हे मास म्हणजे एका मॉलिक्युलचं मास आहे आणि टोटल मास पाहिजे असेल तर तुम्हाला n ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो m इंटू व्ही बार स्क्वेअर म्हणजे ही झाली आपली ॲव्हरेज वेलॉसिटी आणि त्या पार्टिकलचं, सगळ्या पार्टिकलचा मास, म्हणजे सिंगल एका पार्टिकलचं, आणि ही तिन्ही एक्सिसमधली वेलॉसिटी. तर मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे. वेलॉसिटी आहे म्हणजे पार्टिकल मोशन करतोय तो कायनेटिक एनर्जी आहे. पण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय राहते, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला राहते हाफ mv². इथं मास आणि वेलॉसिटी स्क्वेअर तर आहे पण हाफ नाही आहे. मग इथं थोडीशी ॲडजस्टमेंट करू. इथं आपण काय करू, डिवाइड बाय 2 पाहिजे म्हणून मल्टिप्लाय बाय 2 करू. तर PV इज इक्वल टू होणार आहे 2/3 इंटू NmV² बार डिवायडेड बाय 2. म्हणजे काय झालं, PV इज इक्वल टू 2/3 N इंटू हाफ mv² बार. ओके. तर ही काय झाली, ही झाली कायनेटिक एनर्जी एका सिंगल मॉलिक्युलची. कायनेटिक एनर्जी ऑफ द सिंगल मॉलिक्युल, त्याला जर तुम्ही n नी मल्टिप्लाय करसाल तर सगळ्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी, पूर्ण गॅसची कायनेटिक एनर्जी. तर PV इज इक्वल टू आपण लिहू शकतो 2/3 इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. बरोबर आहे. ही झाली एका मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल. ठीक आहे. याला जर तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युल मल्टिप्लाय कराल तर सगळ्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी भेटेल. तर ती होऊन जाणार कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस. ओके. आता कायनेटिक एनर्जीला मल्टिप्लाय 2/3 आहेत. आपल्याला जर कायनेटिक एनर्जी पाहिजे असेल तर हे 2/3 इकडे पाठवावं लागतील, म्हणजे ते 3/2 होतील. इकडे झाल्यानंतर 3 वर जाणार, 2 खाली येणार. तर बघा कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय होईल इथं. सो कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इज इक्वल टू 3/2 PV. हा एक फॉर्म झाला. पण PVच्या जागी आपण काय टाकू शकतो, PV इज इक्वल टू nRT, आयडियल गॅस इक्वेशन. सो कायनेटिक एनर्जी विल बी इक्वल टू 3/2 nRT, सेकंड फॉर्म. आणि nच्या जागी काय टाकू शकतो पहा, स्मॉल n इज इक्वल टू असते नंबर ऑफ मॉलिक्युल डिवाइड बाय ॲव्होगॅड्रो नंबर. सो 3/2 nच्या जागी येणार कॅपिटल N अपॉन NA इंटू RT, आणि R अपॉन NA काय असते, KBT. सो 3/2 N KBT इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. तर हे बघा, दिस द रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड टेम्परेचर ऑफ द गॅस. आणि ही जी कायनेटिक एनर्जी काढली आपण, ही कायनेटिक एनर्जी कशाची आहे, N मॉलिक्युल्सची आहे, म्हणजे टोटल गॅसची आहे. जर आपल्याला सिंगल मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी पाहिजे असेल तर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल, तर हा जो N आहे हा N इकडे डिवाइडला जाणार आणि ते भेटणार आपल्याला 3/2 KBT. ही आहे कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इन द फॉर्म ऑफ टेम्परेचर, आणि ही आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल. ओके. पोटेन्शियल एनर्जी बद्दल जर विचारलं तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय असते इथं 0, कारण हा गॅस जो आहे तो आयडियल गॅस आहे. आयडियल गॅस असा गॅस ज्यांच्या इंटरमॉलिक्युलरमध्ये इंटरॅक्शन होत नाही, इंटरॅक्शन होत नसल्यामुळे ते स्टोअर होत नाही. आणि जेव्हा मॉलिक्युल स्टोअर होतात, स्टोअर झाल्यानंतरची एनर्जी, त्यांची एक पोझिशन गेन केल्यानंतर स्टोअर झाल्यानंतरची एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे. सो पोटेन्शियल एनर्जी इथं काय राहते 0. इथं मॉलिक्युल रँडम मोशन करत असतात, त्यामुळे त्यांची जी टोटल एनर्जी आहे ती टोटल एनर्जी म्हणजेच काय असते, कायनेटिक एनर्जी. सो फायनली आपण असं घेऊ शकतो इथं एनर्जी ऑफ द गॅस टोटल, कायनेटिक प्लस पोटेन्शियल. पोटेन्शियल तर नाही आहे, 0च आहे कोणती, कायनेटिक. तर टोटल कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल प्लस कायनेटिक म्हणजे इक्वल टू काय होते ते 3/2 N KBT. ही झाली आपली कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इन द फॉर्म ऑफ टेम्परेचर. जर तुम्हाला टेम्परेचर फॉर्ममध्ये पाहिजे नसेल तर तुम्ही PVच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर हे आहे आपलं बाय आयडियल गॅस